नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। महाराष्ट्र की पारंपरिक लोक कला को संरक्षित एवं प्रोत्साहित करने वाले कुलस्वामिनी कला केंद्र थापती तांडा छत्रपति संभाजी नगर के मालिक श्री दादाराव मुसट्टे से हमारे प्रतिनिधित्व सत्यजीत खोड़के ने विशेष बातचीत की। श्री मुसल्टी ने बताया कि उनका पारंपरिक कला केंद्र व्यावसायिक कई वर्षों से संचालित हो रहा है और उनके परिवार सहित सैकड़ों महिला कलाकार इस क्षेत्र से जुड़ी हुई हैं। लोक कला को संरक्षित करना, कलाकारों को मंच प्रदान करना तथा महाराष्ट्र की सांस्कृतिक परंपराओं को आगे बढ़ाना ही उनके केंद्र का मुख्य उद्देश्य है। हाल ही में संभाजीनगर जिले के थापड़ी तांडा में शुरू किए गए उनके कला केंद्र को लेकर कुछ लोगों द्वारा जानबूझकर गलतफहमियां फैलाई गई। इन अफवाहों के चलते कुछ भ्रामक जानकारियों से प्रभावित लोगों ने कला केंद्र पर हमला किया। घटना के बाद संबंधित व्यक्तियों से संवाद किया गया, जिसमें उन्होंने स्वीकार किया कि यह घटना गलतफहमी के कारण हुई। वर्तमान में आपसी समन्वय और समझदारी से मामला सुलझा लिया गया है तथा स्थिति पूरी तरह शांत है। उन्होंने स्पष्ट किया है कि उनका कला केंद्र महाराष्ट्र की पारंपरिक लोक संस्कृति को बढ़ावा देने वाला मंच है। उनकी महिला कलाकार संपूर्ण साड़ी पहनकर मर्यादित एवं सुसंस्कृत तरीके से अपनी कला प्रस्तुत करती हैं। कहीं अन्य स्थानों पर होने वाले किसी भी प्रकार के अशोभनीय प्रदर्शन से उनका कोई संबंध नहीं है। उन्होंने यह भी कहा कि समाज में उनके केंद्र के प्रति गलत दृष्टिकोण बनता जा रहा है, जो अत्यंत दुखद है। इस व्यवसाय पर अनेक परिवारों का पालन पोषण, बच्चों की शिक्षा और दैनिक जीवन निर्भर है। यदि शासन द्वारा कोई नियम या दिशा निर्देश निर्धारित किए जाते हैं तो वे पूर्ण रूप से उनका पालन करने के लिए तैयार हैं। अंत में उन्होंने शासन से अनुरोध किया कि लोक कला को संरक्षित करने वाले कला केंद्रों से उचित मार्गदर्शन और संरक्षण प्रदान किया जाए ताकि हजारों परिवारों का रोजगार सुरक्षित रहे और महाराष्ट्र की समृद्ध सांस्कृतिक परंपरा अक्षुण्ण बनी रहे। नमस्कार, आज आपण कुलस्वामिनी कला केंद्र या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्यासोबत कुलस्वामिनी कला केंद्र याचे ओनर आहेत। तर काय सांगाल, काय नाव आपलं? दादाराव मुसळे। कुठून आहेत आपण? मी तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी ह्या कला केंद्राशी संबंधित असताना आमचा हा पारंपरिक व्यवसाय कला केंद्र, आमचे माझी आई असेल, माझी बहीण असेल किंवा आमचा परिवार जे बी आहे ते कला केंद्राशी निगडीत आहे। आणि आम्ही या संभाजीनगरमध्ये कला केंद्र टाकायचा उद्देश एकच होता की इकडच्या लोकांना कलाकारांची जाण आहे, हे आहे, ह्या हिशोबानं आम्ही संभाजीनगरमध्ये कला केंद्र टाकलं। तर ते काही कालच्या प्रकार जो झाला तो काही गैरसमजुतीतून लोकांना दिशाभूल करून ते लोकांनी आमच्या कला केंद्रावर हल्ला केला। आणि आम्ही त्यांना विचारलं, बाबा आम्ही असं जगण्याच्या साधनासाठी आम्ही इकडे आलेलो आहे। मग ते सरपंचाला भेटलो, सगळ्या गावाल्याशी भेटलो, पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या गैरसमजुतीतून हा प्रकार झाला। वैयक्तिक भांडणं हा बाहेर रोडवर भांडणं झालेली, पण तो मुलगा कला केंद्रावर बचाव करण्यासाठी तो मुलानं आतमध्ये प्रवेश केला। त्याच्यामुळं त्यांना वाटलं की कला केंद्राशी संबंधित काय आमच्या गावातल्या लोकांना, आमच्या कलाकारांनी मानला। आम्ही भटकंती लोक आहे साहेब, आम्ही उदरनिर्वाहासाठी इथं आलेलो आहे। आम्ही कशी भांडणं मारामाऱ्या करणं हे का आमचा पारंपरिक व्यवसाय नाही आहे। आमची संस्कृती कला दाखवणे, त्याच्यावर उदरनिर्वाह करणे हा आमचा उद्देश आहे। पण त्याला काही ते थोडंसं गालबोट लागलं, पण ते काय गैरसमजुतीतून झालेला प्रकार होता, त्यांना आम्ही निदर्शनास तो आणून दिला। त्याच्यामुळं हा विषय आता इथं संपलेला आहे। परंतु प्रत्येक दुसरे कला केंद्र असतील, बाहेरचे कला केंद्र असतील, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कला केंद्राकडं हा वेगळ्या दृष्टीनं चालला आहे। कुठंतरी आम्ही महाराष्ट्राची लोककला जपतो आहे हा विचार लोक नाही करत। लोक ते गौतमी पाटलाला बघायला लोक जातात, स्टेजवर किंवा आपल्या टी व्ही माध्यमातून उघड्या बाया अंग प्रदर्शन करतात, ते आवडतं। आमच्या ज्या महिला आहेत ते बंद रूममध्ये नाचतात, मान्य आहे आम्हाला, परंतु अंगावर पूर्ण साडी परिधान करूनच आमची कला सादर करतो आम्ही। तरी लोकांचा आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळाच येतो आहे। आणि मायबाप जनतेला आणि प्रेक्षकाला एकच विनंती, किंवा आसपासच्या सर्व संभाजीनगर असू द्या, धाराशिव असू द्या, जे कला केंद्र जिथे बंद पडले ते आज 3 ते 3.5 हजार महिला उपासमारीची वेळ आली त्यांच्यावर साहेब।
तर हे कुठंतरी शासनानं हां तुम्ही आम्हाला निर्बंध लावा, तुम्ही तुमच्या चौकटीत आम्हाला सांगा ही कला कशी सादर करायची काय, आम्हाला त्या दृष्टीनं आम्ही कला केंद्र उघडायचे प्रयत्न करू किंवा चालू करू. पण तुम्ही कुणाचं तरी ऐकून किंवा काही गोष्टी करून आमच्यावर हल्ले करणे किंवा या कला केंद्राच्या नावानं कुणाला जर थोडं जरी वाईट बोललं, आम्ही महिलेला ही करू नको, तो उठतो सुटतो अर्ज द्यायला जातो, हे करतो. म्हणजे आम्ही आमची कला जोपासायची का नाही. प्रत्येक कला केंद्राच्या मुलीच्या मागं प्रपंच एक मुलांचं शिक्षण आहे. आज मला सांगा वृद्ध कलावंत आहे आमच्याकडं, त्यांना समाजात कोण आहे, ते शेती करू शकतात का, शेतकरी म्हणून मोलमजुरी करू शकतात का, त्यांना कुणी जपायचं. हे सर्व जे कला केंद्र मालक चालक आहेत ना, ते सर्वजण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडे प्रयत्न करत आहेत. शासनाचं तर आमच्याकडे दुर्लक्ष आहेच, पण समाज घटकांनी बी आम्हाला वाळीत टाकलेली झाले. तर मायबाप कलाकारांनी आमचा बी विचार कुठेतरी करावा, एवढीच आम्हाला हात जोडून विनंती. आणि ह्याच्यामधून धाराशिव जिल्हा असेल, संभाजीनगर असेल, लातूर असेल, जे मराठवाड्यातली कला केंद्र आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्रातली कला केंद्र आहेत, ते आज उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर आलेत. कारण लोकांचा दृष्टिकोन जोपर्यंत आमच्याकडे सकारात्मक होत नाही तोपर्यंत आम्हाला जगण्याचा मार्ग नाही. एक दिवस आम्हाला कुठंतरी रस्त्यावर भीक मागायची पाळी किंवा येशा व्यवसाय कराय परतोर जावं लागल, याची शासनाने दखल घ्यावी. मी हात जोडून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना विनंती करतो की आमच्या कलाकाराचं एकदा तरी ठहाव मांडा, नाहीतर आम्हाला उपोषण करणे किंवा मरणाशिवाय पर्याय नाही. आम्हाला बी जगू द्या, आम्हाला बी जगण्याचा अधिकार द्या, एवढं सांगण्यासाठी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे.